हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका, परमपूज्य मंदाताई ना साष्टांग वंदन. परम आदरणीय सुनील काकांना साष्टांग नमस्कार. आदरणीय श्रुती पठण करणाऱ्या लीलाताईंना साष्टांग नमस्कार. आणि श्रोते, आपण जगदीशांची मूर्ती आपल्यालाही साष्टांग प्रणाम करते आणि आजच्या वक्तव्याला सुरुवात करते. आजचं वक्तव्य 5 मिनिटापेक्षा थोडं जास्ती होणार आहे. 15 ते 20 मिनिट किंवा 30 मिनिट, त्याच्यापेक्षा जास्ती नाही. परंतु अत्यंत महत्वाचं असा आजचा भाग आहे आणि म्हणून मी वक्तव्यासाठी काकांनी मला थोडा अधिक वेळ नेमून दिलेला आहे. आपण आता सुरुवात करू. गेले आपण 5 ते 6 वर्ग आपले जे आहेत ते आपण पूर्वपीठिका आणि याच्यासाठी बघितले की मांडुक्याचा अभ्यास जर मला नेमका करायचा असेल तर काय पद्धतीचा अंतःकरण वृत्ती हवी, काय पद्धतीची वैचारिक बैठक हवी, याचा सगळ्याचा अभ्यास आपण केला. आणि त्यामध्ये आपण विविध पैलूंवर विचार केला की विचाराधिष्ठित साधन असावं, त्यानंतर आत्मनिष्ठा असावी. आणि आपल्याला 5 मुद्दे पण काकांनी सांगितले होते की सेल्फ कॅन्सलेशन नको, सेल्फ ऑपरेशन हवं, आयसोलेशन नको, इन्सुलेट करायला हवं. अशा पद्धतीचे प्रत्येक प्रवचनामध्ये एक मुद्द्यांवर भर देण्यात आला आणि त्याप्रमाणे आपली वैचारिक बैठक तयार करून घेतली. आणि आता त्या वैचारिक बैठकीवर आम्हाला मांडुक्य उपनिषद जे आहे त्याचा अभ्यास करायचा आहे. आणि म्हणून शेवटचा मुद्दा काकांनी दिला होता त्याच्यामधला प्रस्तावनेमधला की आम्हाला बारकावे टिपत अभ्यास करायचा. आणि अशा पद्धतीने आम्ही जेव्हा बारकावे टिपत अभ्यास करू त्याच वेळेला आम्ही संपूर्णपणे तत्स्वरूपाकडे वाटचाल करू आणि तत्स्वरूप होऊ. बारकावे टिपत जायचं कसं? उदाहरणार्थ आत्मा जिवंत नाही, मग अशा पद्धतीचे विधान आले की आपण हडबडून जातो. आत्मा जिवंत नाही असं कसं म्हणतात? तो जिवंत आहे. पण असा बारकावा याच्यातल्या लक्षात येत नाही की ज्याला मृत्यू आहे त्यालाच जिवंत पण आहे, ज्याला मरण आहे त्याला जिवंत पण आहे. आत्मा जिवंत पण नाही आणि आत्म्याला जन्म पण नाही. आणि मरण कोणाला? ज्याला जन्म आहे त्याला मरण आहे. आत्म्याला जन्म पण नाही म्हणून त्याला मरण नाही, मग त्याला जिवंत ही संज्ञा कशी लागेल? आणि अशा पद्धतीने जीव जिवंत आहे, आत्मा जिवंत नाही. आता हा जो बारकावा आहे हा बारकावा आम्हाला टिपता येणं फार आवश्यक आहे आणि टिपणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपण सुद्धा जे रेकॉर्ड रिले केले 2-3 दिवस काही अपरिहार्य कारणामुळे, त्या रेकॉर्ड रिले करताना सुद्धा पंकज देशपांडे यांनी प्रत्येक प्रवचनातला बारकावा स्वतः टिपला आणि तो पीपीटी शोच्या माध्यमातून पण दाखवण्याचा छोटासा अल्पसा प्रयत्न केला. स्तुत्य उपक्रम असा त्यांचा झाला. बारकावे टिपणे एवढाच उपक्रम तो होता. वक्तव्य त्यांचं नव्हतं, त्यांचं बारकावा टिपणे हा उपक्रम होता आणि त्या माध्यमातून त्यांनी केला. आणि म्हणून अशा पद्धतीचे बारकावे टिपत आम्हाला अभ्यास करायचा आहे. तर आज आपल्याला जो अभ्यास करायचा आहे मांडुक्याचा, तत्पूर्वी ह्या मांडुक्याचं स्वरूप काय आहे हे पाहणं फार गरजेचं आहे. काकांनी आपल्या सगळ्यांसाठी तो पूर्ण चार्ट पाठवलेला आहे आणि सगळ्यांना सांगितलं आहे की याचं PDF काढून घ्या आणि ज्यांच्या जवळ शक्य असेल त्यांना काकांचं मांडुक्याचं पुस्तक जर असेल तर ते पुस्तकही आपण स्वतः घेऊन बसा, अधिक स्पष्ट होईल. आम्हाला विषयाचं स्वरूप कळणं फार गरजेचं असतं. विषयाला हात घालण्याच्या आधी त्याचं स्वरूप कळणं महत्वाचं असतं. कसं? जसं एखाद्या कार्यक्रमाला जर आपल्याला जायचं असेल तर त्या कार्यक्रमाचं स्वरूप कळणं आधी गरजेचं असतं. की आम्हाला शिबिराला जायचंय, तर शिबिराला जायचं तर शिबिराचं स्वरूप काय आहे, तिथे कोणते कार्यक्रम आहे, कोणते विषय आहेत,
हे जसं कार्यक्रम पत्रिकेवरून आम्हाला त्या शिबिराचं त्या कार्यक्रमाचं स्वरूप कळतं आणि मग त्याप्रमाणे आम्ही त्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतो आणि कार्यक्रमाचा आनंद घेतो. अगदी त्याप्रमाणे या मांडव्य उपनिषदाचं काय पद्धतीचं स्वरूप आहे हे आम्हाला कळणं फार महत्वाचं आहे. स्वरूप जर कळलं तर आम्हाला त्यातला शब्दार्थ कळेल आणि शब्दार्थ कळला तर आम्हाला शब्द अर्थारूढ होता येईल, अर्थरूप होता येईल. एवढं महत्व त्या स्वरूप कळण्याचं असतं बघा. कार्यक्रमाचं स्वरूप कळल्यानंतर आनंद घेता येईल, तोपर्यंत आनंद घेता येत नसतो. लहान मुलांना कार्यक्रमाचं स्वरूप माहित नसतो, ते कंटाळतात थोड्याच वेळात आणि आपण मात्र रमत असतो. अगदी त्याप्रमाणे आम्हाला या मांडव्य उपनिषदाचं स्वरूप समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि स्वरूप ज्या वेळेला कळेल त्यावेळेला आपण त्या अनुषंगिक या उपनिषदाचा अभ्यास करू. अतिशय कठीण आहे कठीण आहे असं जे म्हणतात, हे काठिण्य जर आम्हाला काढून टाकायचं असेल याच्यामधलं मांडुक्यमधलं, तर स्वरूप समजून घेणं फार गरजेचं आहे. मग ते काठिण्य सहज दूर होईल आणि आम्ही सहजपणे त्या निर्णयकार होऊ, निर्णय रूप होऊ. कारण प्रत्येक शब्द जे आहे, हा जो शब्द आहे, हा शब्द हा कसा आहे, शब्दाचं महात्म्य कसं आहे माहितीये का? त्याचा जर विचार केला तर शब्द हा स्वरूपाने ज्ञान घनच आहे. शब्द स्वरूपाने ज्ञान घनच आहे. प्रत्येक शब्दातून ज्ञानच उद्भूत होतो, दुसरं होतच नाही. ज्ञान शब्द हा ज्ञानच प्रदर्शित करत असतो. इतकं त्या शब्दाचं महत्व आहे. नाथांनी पण सांगितलंय की विचारिता शब्द महिमान महिमान शब्द स्वरूपे ज्ञानघन. शब्द स्वरूपाने ज्ञानघन आहे आणि या शब्दामधला ज्ञानघनत्व जे आहे हे मला कळलं पाहिजे. म्हणून स्वरूप लक्षात घेणं फार महत्वाचं आहे. शब्दाचं स्वरूप लक्षात घेणं महत्वाचं आहे. शब्द स्वरूपे ज्ञानघन. फार सुंदर अशी ओवी आहे आणि काकांनी सुद्धा याच ओवीच्या अनुषंगिक मांडुक्यमध्ये ओवी केलेली आहे आगम प्रकरणामध्ये, की जैसे जगती इया कळण्याजोगे कळावया, एका नामसी ती रया आणि का नसे. व्यवहारामध्ये जे कळण्यासारखं असतं ते जाणून देण्याचं सामर्थ्य एका शब्दामध्येच आहे, बाकी कशातच ते सामर्थ्य नाही. हे काकांचं सुद्धा याच मांडुक्यामध्ये आगम प्रकरणामध्येच ही ओवी आहे. म्हणून शब्दाचं सामर्थ्य आम्ही लक्षात घेतलं पाहिजे, त्याचं स्वरूप लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून आज आपण मांडुक्य कशा स्वरूपाने आपण अभ्यास करतो आहे हे थोडस लक्षात घेऊ. तत्पूर्वी एक छोटस काकांनी काल काकांनी चर्चा करता करता एक मुद्दा आला की कशा पद्धतीने हे मांडुक्य उपनिषद हे कसं आधी तयार झालं हे बघू. सगळ्यांना माहिती की उपनिषद हे अपौरुषीय आहे, एका कोणत्याही पुरुषाकडून झालेले नाही आहे. ऋषी मुनींना साधनेमध्ये श्रुत झालेले जे शब्द आहेत, मंत्र आहेत, ते त्यांनी त्याचं एकत्रीकरण केलं, हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. असे या मांडुक्याचे 12 मूळ मंत्र आहेत. फार अगदी बारकाईने हा विषय आहे का, आणि पंकज देशपांडेचं पीपीटी पण शो करतो आहे, करेलच तो. काकू सुरू कर, दाखव का प्रेझेंटेशन. मांडुक्यचे मूळ मंत्र जे आहेत हे 12 हे मूळ मंत्र आहेत. आता काय झालं की आपल्या ऋषी मुनींना श्रुत झालेले हे 12 मंत्र, मूळ मंत्र त्यांनी ते लिहून ठेवले, एका ठिकाणी केले. परंतु आमच्यासारखे सर्वसामान्य साधक असतात, ते सर्वसामान्य साधकांना एका शब्दामध्येच त्याचा अर्थ कळेल असं नसतं. म्हणून या 12 मूळ मंत्रांचं आम्हाला 12 मूळ मंत्रांमधून त्या उपनिषदाला नेमकं काय सांगायचंय हे आम्हाला इतक्या पटकन आकलन होणे नाही, हे लक्षात आलं हो कोणाच्या, आचार्य गौडपादाचार्य. तन्वाळू असतात संत करी लाभाविण प्रीती, आणि त्यांच्या लक्षात आलं की या 12 मंत्रांवरून साधकाला पाहिजे ते तसं स्पष्ट आकलन होणार नाही. म्हणून त्यांनी काय केलं की ह्या 12 मूळ मंत्रांवर
त्यांनी 215 कारिका एकूण तयार केल्या, म्हणजे त्यावर भाष्य केलं, म्हणजे त्याच्यावर त्या 12 मूळ मंत्रावर प्रकाश टाकला, ते अधिक स्पष्ट केलं. 12 मूळ मंत्र अधिक स्पष्ट केले 215 कारिकांच्या माध्यमातून. 215 कारिकांच्या माध्यमातून 12 मूळ मंत्रांवर प्रकाश टाकला आणि तो प्रकाश टाकून ते भाष्य तयार करून त्याला ते आता गौडपादाचार्यांनी जे काही मंत्र लिहिले त्याला कारिका असं म्हणतात आणि त्यांना सुद्धा मग श्रुतींचा दर्जा आहे, त्या कारिकांना सुद्धा श्रुतींचा दर्जा आहे. आणि म्हणून तुम्ही त्या सांगाल तेव्हा श्रुतींचा डिस्प्ले दर्जा करतो असलेल्या स्क्रीनवर. त्या गौडपादाचार्यांच्या कारिका, त्या कारिका त्यांनी आचार्यांचे, शंकराचार्यांचे जे गुरु आहेत डिस्प्ले करा ना. गोविंद पादाचार्य यांच्याकडे त्या सुपूर्त केल्या. गौडपादाचार्य हे यांचे परम गुरु आचार्यांचे, त्यांनी त्या गोविंद पादाचार्यांकडे त्या सुपूर्त केल्या 215 कारिका. आणि सुपूर्त केल्यानंतर त्यांनी सांगितलं त्यांना की यावर आपले शिष्य जे आहेत, हा शिष्य याच्यावर भाष्य करतील आणि अधिक स्पष्ट करतील असं गौडपादाचार्यांनी गोविंदाचार्यांना सांगितलं. आणि गोविंदपादाचार्यांना सांगितलं आणि गोविंदपादाचार्यांनी त्या 215 कारिकांवर भाष्य करण्याची आज्ञा आचार्यांना दिली. शंकराचार्यांना ती आज्ञा दिली की याच्यावर तू आता अधिक प्रकाश टाक, कारण इतकेही एवढ्या 215 कारिकांनी सुद्धा स्पष्टीकरण होणार नाही, आकलन होणार नाही सर्वसामान्य साधकाला. म्हणून मग आचार्यांनी या 215 कारिकांवर भाष्य केलं. आता ते संस्कृत मध्ये भाष्य केलं सगळं, मग ते आम्हाला तेही कळेना. आम्ही म्हणजे आता कलियुगातले सगळे, विज्ञान युगातले, कॉम्प्युटर युगातले, लवकर रिझल्ट आम्हाला हवा असतो, अगदी टच स्क्रीन मानसिकतेचे आम्हाला टच स्क्रीन मानसिकतेचे आम्ही असणाऱ्यांना तेही कळेना. म्हणून मग परत आचार्य परंपरा, वंदे गुरु परंपरा, आचार्य परंपरेनुसार डॉक्टर काकांनी त्याच्यावर ओव्या केल्या. आचार्य भाष्यावर डॉक्टर काकांनी ओव्यामध्ये ते बांधलं आचार्य भाष्य आणि आमच्या समोर मांडलं. म्हणजे डॉक्टर काकांच्या ज्या ओव्या आहेत या पुस्तकातल्या, ह्या संपूर्ण आचार्य भाष्याला धरून आहेत. तेच भाष्य त्यांनी ओवीबद्ध केलं आमच्या समोर. अशा पद्धतीने हे मांडुक्य उपनिषद समोर ठेवलं. आम्हाला या मांडुक्य उपनिषदाचा आता अभ्यास करायचा आहे. तर कशा पद्धतीने अभ्यास राहील, अभ्यासक्रम कशा पद्धतीने राहील, हे त्याचा थोडक्यामध्ये आढावा घेते पहा. त्या तत्पूर्वी एक उदाहरण सांगते. आणि लहान मुलगा असतो, तो पहिलीत जातो, पहिल्या वर्गामध्ये त्याला शिकवण्यात येतं अननसाचं अ. आता नुसतं अननसाच्या वरून त्याला नाही कळत ते अननस, म्हणून त्याला शाळेतले शिक्षक शिकवतात की अननस कसा असतो, त्याचा रंग कसा असतो, चव कशी असते, ते दिसायला कसं असतं, हे सगळं शिक्षक शिकवतात. परंतु तितकंस त्याला पुरेसं नसतो. तो घरी येऊन परत विचारतो, आई अननस म्हणजे काय? आणि मग आई त्याला अननस म्हणजे काय हे दाखवते, पण समजावून सांगते, दाखवते आणि त्याचा रस पण पाजते. आणि मग त्याला कळतं अननस काय आहे. आणि मग तो त्यावेळेला पूर्ण कळल्यानंतर त्याला नंतर मात्र जसा जसा तो परिपक्व होतो विचारांनी, तसं तसं पुढे त्याला अननसाचा सांगावं लागत नाही. अननस पाहिल्याबरोबर तो म्हणतो अननस. आणि अननस म्हणत असताना त्याच्या रसत्वाला प्राप्त होतो. त्याचा रस काय आहे, त्याची गोडी काय आहे, याला तो तत्काळ प्राप्त होतो. आणि तो म्हणतो की मला आवडतं किंवा मला आवडत. दोन्ही रसत्वाला प्राप्त झाल्याचेच परिणाम आहेत, आवडतं आणि आवडत नाही. हे जसं आहे टप्प्याटप्प्याने त्यांना समजत गेलेलं आहे. आणि त्याला अननस एकदम आकलन झालेलं आहे नंतर, तसंच आम्हाला सुद्धा आमच्या स्वरूपाचं आकलन टप्प्याटप्प्याने
जात 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 आम्हाला आकलन होणार आहे. मूळ मंत्र 12, गौडपादाचार्यांचा कारिका, आचार्यांचं भाष्य, काकांचं त्याच्यावर ओवीबद्ध भाष्य, आणि ह्या सगळ्याचा सुरेख परत आपल्या शब्दामध्ये समन्वय लावून देणार सुनील काकांचं प्रवचन, चिंतन. अशा पद्धतीने आमचा हा अभ्यास सुरू होणार आहे. आणि आता मांडुक्याच्या मूळ स्वरूपाकडे आम्हाला यायचं आहे. मांडुक्याचे मूळ मंत्र 12 आहेत, ह्या चार्ट मध्ये दिलेले आहेत. त्याच्यानंतर जर पुस्तक काढलं असेल तर मी पुस्तकातले पान नंबर सुद्धा सांगणार आहे. मांडुक्याचे मूळ मंत्र हे 12 फक्त. आता या 12 मंत्रांवर संपूर्णपणे प्रकाश टाकलेला आहे आचार्यांनी. आणि हा संपूर्ण 12 मंत्रांचा आढावा आपल्याला आता काय केलं की ह्या मांडुक्य उपनिषदांचे 4 भागामध्ये विभागणी केली. आता मांडुक्य उपनिषदाची केली का? नाही. ह्या ज्या कारिका आहेत, 215 कारिका ज्या आहेत, या 215 कारिकांची 4 विभागामध्ये, 4 प्रकरणामध्ये विभागणी केली. मूळ मंत्र 12, त्या मूळ मंत्रावर 215 कारिका गौडपादाचार्यांनी केलेल्या. आणि आता या 215 कारिकांची 4 प्रकरणामध्ये विभागणी केली. लक्षात आलं? इथपर्यंत लक्षात आलं? एकाने कोणीही अनम्यूट करा आणि हो किंवा नाही सांगा, म्हणजे पुढचा टप्पा सांगते. कोणीही हो कळलं. लक्षात आलंय एवढं? हो हो. मला ऐकू येत नाहीये म्हटलं तरी ठीक आहे, काही हरकत नाही. कळलं माऊली, कळलं. लक्षात आलंय? ठीक. डॉक्टर साहेब आपल्या लक्षात आलंय? कळलं कळलं. डॉक्टर चिटणीस दादा हो आपल्या कळलं लक्षात मला आलंय? बिलकुल. हो ठीक आहे. अगदी मला कळलं. ऐकू येत नाही, आपण जरी हो म्हटलं तरी माझ्याकडे काहीतरी प्रॉब्लेम आहे. ठीक. नाही नाही कळलं, अगदी छान कळलं. 12 मूळ मंत्रांवर 215 कारिका गौडपादाचार्यांच्या, आणि या 215 कारिकांचे 4 प्रकरण: आगम प्रकरण, वैथत्य प्रकरण, अद्वैत प्रकरण आणि अलाद शांती प्रकरण, असे 4 प्रकरणामध्ये या 215 कारिकांची विभागणी करण्यात आली आमच्या समजण्यासाठी, आमच्या स्पष्टीकरणासाठी. आता काय केलं, यामध्ये हे जे 12 मूळ मंत्र मांडुक्याचे होते, या 12 मूळ मंत्र हे आगम प्रकरणामध्ये समाविष्ट करण्यात आले. 12 मूळ मंत्र हे आगम प्रकरणामध्ये समाविष्ट करण्यात आले. आगम प्रकरणात आपल्याला 12 मूळ मंत्रांचा अभ्यास करायचा आहे. आणि या 12 मूळ मंत्रांवर गौडपादाचार्यांनी 29 कारिका लिहिल्या. आता गौडपादाचार्यांनी जे याच्यावर प्रकाश टाकला, याच्यासाठी जे मंत्र लिहिले त्या मंत्रांना कारिका म्हणतात, हे लक्षात घ्या. नाहीतर कारिका, श्लोक, मंत्र परत गोंधळ व्हायचं कारण नाही. गौडपादाचार्यांनी जे काही मंत्र लिहिले, मंत्रांच्या माध्यमातून जो प्रकाश टाकला, त्याला कारिका असं म्हणतात. म्हणून 12 मूळ मंत्रावर एकूण 29 कारिका गौडपादाचार्यांनी यावर तयार केल्या. मग आता गौडपादाचार्यांनी आणखीन काय केलं की ह्या 29 कारिकांची सुद्धा विभागणी या 12 मंत्रांमध्ये केली. आगम प्रकरणामध्ये, बरं का, हे आपलं आगम प्रकरण चालू आहे. मग आता आपल्याला अभ्यास जेव्हा करायचा असतो, अभ्यास जेव्हा आपण करू त्यावेळेला आपण शांती मंत्र याचा अभ्यास करू, त्यानंतर आचार्यांचं मंगलाचरण याचा अभ्यास करू. तो प्रकरण ते वेगळं. ठीक. आता पहिल्या मंत्राला आपण सुरुवात करू अभ्यासाला. आणि पहिले 6 मंत्र, पहिले 6 मूळ मंत्र याचा आपण पहिले अभ्यास करू. लक्षात आलं? पहिले 6 मंत्रांचा आपण मूळ मंत्रांचा अभ्यास करू. हे जे 6 मंत्र जे आहेत, पहिले 1 ते मंत्र 6 मांडुक्यामधले मूळ मंत्र, हे काकांच्या पुस्तकामध्ये पान क्रमांक 2 ते पान क्रमांक 9 पर्यंत हे 1 ते 6 मंत्र आहेत. या
पंकज देशपांडेंनी याच्यात छान दिलेलं आहे, लक्षात घ्या. 1 ते 6 हे म्हणजे मूळ मंत्र, ते पान नंबर 2 ते पान नंबर 9 पर्यंत 1 ते 6 मंत्र आहे. याचा आपण सुरुवातीला अभ्यास करू. काका आपल्याला 1 ते 6 पर्यंत मंत्र हे समजावून सांगतील. 1, 2, 3, 4, 5, 6. आणि ह्या 6 मंत्रानंतर या 6 मंत्रांवर गौडपादाचार्यांनी साधारण 9 कारिका तयार केल्या, 9 कारिका लिहिल्या, म्हणजे 9 श्लोक लिहिले आणि 1 ते 6 मंत्रांवर प्रकाश टाकल्या. 1 ते 9 कारिका आहेत. यानंतर आपण 1 ते 9 या कारिकांचा अभ्यास करू. लक्षात आले? 1 ते 9 या कारिकांचा आपण अभ्यास करणार आहोत. असं आपण 1 ते 6 मंत्रांचा आणि 9 कारिकांचा अभ्यास करणार आहोत. आता याला किती दिवस लागतील ते बघू. दिवसांचा हिशोब केलेला नाही, पण हे स्पष्ट करून घेणार आहे अशा पद्धतीने आपण स्पष्ट करतो आहे. स्पष्टीकरणाची रीत सांगते आहे. आता असे एकंदर हे 9 कारिका आहेत. काकांनी पान नंबर 11 ते 17 यामध्ये या कारिका आहे. पान नंबर 11 वर पहिली कारिका आहे आणि 17 वर 9वी कारिका आहे. 11 ते 17 पर्यंत या 9 कारिकांचं स्पष्टीकरण काकांच्या पुस्तकात आहेत. आता अजिबात याच्यामध्ये घोटाळा होऊ देऊ नका. कारिकांचा नंबर 1 तर हा मूळ मंत्र आहे की काय आहे असं होण्याचं काही कारण नाही. असं 1 ते 6 मंत्र आपण सुरुवातीला अभ्यास करणार आहोत. मग 6वा मंत्र आणि 9 कारिका एवढा अभ्यास झाल्यानंतर आपण 7व्या मंत्राचा अभ्यास करणार आहोत. आपण 7व्या मंत्राचा अभ्यास करणार आहोत. हा 7वा मंत्र काकांच्या पुस्तकामध्ये पान नंबर 18 वर आहे. डॉक्टर काकांच्या पुस्तकात पान नंबर 18 वर हा मंत्र आहे. आता याच्यावर कारिका 10 ते 18, कारिका क्रमांक 10 ते कारिका क्रमांक 18 अशा एकूण 9 कारिका गौडपादाचार्यांनी इथे तयार केलेल्या आहेत. आणि काकांच्या पुस्तकामध्ये ह्या कारिका पान नंबर 25 ते पान नंबर 30 पर्यंत देण्यात आलेल्या आहेत. बघा, शांतपणे उघडून बघा, किंवा आता उघडू पण नका. हा चार्ट पटकन लिहून घ्या आणि मीटिंग संपल्यानंतर शांतपणे पुस्तक घेऊन पान नंबरवर व्हेरीफाय करा. डोक्यात एकदम क्लिअर होईल विषय. पान नंबर 25 ते पान नंबर 30 पर्यंत मंत्र क्रमांक 7 चा आपण अभ्यास करणार आहोत. लक्षात आलं इथपर्यंत? आता ह्या ज्या कारिका आहेत सगळ्या, ह्या कारिकांवर आचार्यांनी पण भाष्य केलेलं आहे आणि त्या भाष्याचं रूपांतर ओवीबद्ध काकांनी केलेलं आहे. म्हणून काकांच्या पुस्तकातून आपण आचार्य भाष्यांच्या माध्यमातून अभ्यास करणार आहोत. त्या कारिका अधिक स्पष्ट आपण आचार्य भाष्य आणि काकांच्या ओवीबद्ध रचनेतून अभ्यास करणार आहोत. म्हणजे मूळ आपला जो प्रकाश आहे हा कशावर आहे? काकांच्या ओव्यांवर, आचार्य भाष्यावर. गुरुमाऊलीकडून समजून घ्यायचंय. आई अननस सांगते, आई अननस दाखवते, सोलून देते, रस काढते आणि पाजते. आईच करते हे काम. म्हणून गुरुमाऊलीकडून, गुरुमुखातून आपण हे श्रवण करतोय. म्हणून काकांनी आपल्याला रस पाजला आहे ओवींच्या माध्यमातून. तो आपल्याला फक्त प्यायचा आहे, बस. म्हणून आपण मंत्र क्रमांक 7 हा काकांच्या पुस्तकामध्ये पान नंबर 18 वर आहे आणि कारिका 25, पान नंबर 25 ते पान नंबर 30 मध्ये ह्या कारिका आहेत. आता मूळ मंत्र जो आहे तो मूळ मंत्र 8 ते 11, 8, 9, 10, 11 हे 4 मंत्र, मूळ मंत्र हे काकांच्या पुस्तकामध्ये पान नंबर 31 ते पान नंबर 33 पर्यंत दिलेले आहेत. मूळ मंत्र, मूळ मंत्र, त्याचा अर्थ, त्याच्यावर आचार्यांचं भाष्य म्हणून काकांचं ओवीबद्ध भाष्य हे 8 ते 11 इथपर्यंत त्यांनी दिलेलं आहे.
33 पानापर्यंत याच्यावर गौडपादाचार्यांनी कारिका 5 कारिका केलेल्या आहेत. कारिका क्रमांक 19 ते कारिका क्रमांक 23 अशा 5 केलेल्या आहेत कारिका. म्हणून पान नंबर 34 आणि 35 या दोन याच्यामध्ये 5 कारिका या ठिकाणी आचार्यांनी काकांनी दिलेल्या आहेत. पान नंबर काकांच्या पुस्तकात पान नंबर 34 आणि 35. दोन पानात 8, 9, 10, 11 हे मूळ मंत्र आणि 19, 20, 21, 22, 23 हे 5 कारिका एवढा सगळा मजकूर काकांनी 34 आणि 35 पानामध्ये दिलेला आहे. आता शेवटचा मंत्र राहिला. मूळ मंत्र 12 असल्यामुळे शेवटचा 12वा मूळ मंत्र जो आहे हा काकांनी काकांच्या पुस्तकामध्ये पान नंबर 35 वर दिलेला आहे 12वा मूळ मंत्र. आणि ह्याच्यावर गौडपादाचार्यांनी 6 कारिका केलेल्या आहे. एकूण 6 कारिका केलेल्या आहेत. 11 पर्यंत 23 कारिका आल्या होत्या. आता 24, 25, 26, 27, 28, 29 अशा 6 कारिका यावर गौडपादाचार्यांनी केल्या. आणि त्याच्यावर तर ह्या ज्या कारिका आहे ह्या काकांच्या पुस्तकामध्ये पान नंबर 35 ते पान नंबर 39 पर्यंत दिलेल्या आहेत. आणि अशा पद्धतीने हे आगम प्रकरण या ठिकाणी पूर्ण झालं. 12 मूळ मंत्र आणि 29 कारिका. 12 मूळ मंत्र आणि 29 कारिका ह्याप्रमाणे हे पहिलं आगम प्रकरण हे पूर्ण झालेलं आहे. आता काय झालं, ह्या 29 कारिका पूर्ण झाल्यानंतर आता 186 कारिका राहिल्या. गौडपादाचार्यांच्या 186 कारिका त्यांचा काय हिशोब आहे, तर त्या 186 कारिका ज्या आहेत त्या आता 3 प्रकरणामध्ये विभागण्यात आल्या. आपल्याला समजण्यासाठी हे केलेलं आहे. आचार्य परंपरेमधून ही विभागणी आलेली आहे. आता असं नका शोधत बसू की गौडपादाचार्यांनी केल्या की गोविंदपादाचार्यांनी केल्या की आचार्यांनी केल्या. कोणीही केल्या तरी वंदे गुरु परंपरा त्या गुरु परंपरेमधूनच आलेल्या आहेत. त्याची विभागणी हे सगळ्यात महत्वाचा भाग आहे. नाही तर आपण विद्वत्तेकडे जाऊ. 186 कारिकांचं 3 प्रकरणामध्ये विभागणी झाली. आता या ठिकाणी पहिल्या आगम प्रकरणामध्ये 12 मूळ मंत्र संपले. आता आपण याचा 12 मूळ मंत्रांचा अभ्यास करणार नाही आगम प्रकरणानंतर. पण आता त्या 12 मूळ मंत्रांना आम्हाला आणखीन अधिक काय स्पष्ट करायचं आहे, त्याचं अधिक स्पष्टीकरण कसं आहे हे आता 186 कारिकांमध्ये आम्हाला स्पष्ट करून सांगितलेलं आहे. आता त्या 186 त्याचं वर्गीकरण कसं करण्यात आलं. मग आता दुसरं प्रकरण तयार करण्यात आलं, वैथत्य प्रकरण तयार करण्यात आलं. हे वैथत्य प्रकरण जे आहे हे काकांच्या पुस्तकामध्ये पान नंबर 40 ते पान नंबर 74 पर्यंत दिलेलं आहे वैथत्य प्रकरण. आणि ह्या प्रकरणामध्ये कारिकांचे मंत्र आलेले आहेत एकूण 38. किती मंत्र केले गौडपादाचार्यांनी? 38 मंत्रांचं एक प्रकरण तयार केलं, त्याला वैथत्य प्रकरण असं म्हटलं. या 38 कारिका या 186 मधल्या आहेत. पण त्याला क्रमांक कशी दिले त्यांनी? आता पहिल्या प्रकरण आगम प्रकरणामध्ये 29 कारिका दिल्या, मग इथे त्यांनी 30, 31, 32 अशा द्यायला पाहिजे होत्या की नाही? अशा दिलेल्या नाही. त्यांनी वैथत्य प्रकरणावर ज्या कारिका आहेत 38 त्यांना 1, 2, 3, 4, 35, 36, 37, 38 अशा प्रकारे क्रमांक दिले. आणि अशा 38 कारिका वैथत्य प्रकरणामध्ये देऊन जगत मिथ्यत्व कसं आहे हे आम्हाला सांगितलं. कारण अगाजे झालेच नाही, ह्या इथपर्यंत झेप घ्यायची ना आम्हाला. म्हणून मग साधन जास्त, मी आधीच सांगितलं होतं की अंतरिक्षाच्या बाहेर जायचं आहे, कक्षेच्या बाहेर जायचंय, साधनांचा फोर्स जास्ती लागणार आहे.
म्हणून त्या 38 कारिकांचा आपण अभ्यास करणार आहोत वैधत्य प्रकरणात. आगम प्रकरण झाल्यानंतर 38 कारिकांचा अभ्यास. आता वैधत्य प्रकरण संपल्यानंतर आपण अद्वैत प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. मग आता या ठिकाणी हे अद्वैत प्रकरण जे आहे, या अद्वैत प्रकरण काकांनी पान नंबर 75 ते पान नंबर 112 पर्यंत दिलेल्या आहेत. अद्वैत प्रकरण काकांच्या पुस्तकात पान नंबर 75 ते पान नंबर 112 पर्यंत ते दिलेलं आहे. एकूण 48 कारिका अद्वैत प्रकरणामध्ये आहे. आता वैधत्य प्रकरणापासून फक्त कारिकांचाच आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि त्या कारिकांवर आचार्यांचं भाष्य म्हणजेच काकांच्या ओव्या याचाच आपल्याला फक्त अभ्यास करायचा आहे. अशा 48 दिल्या. मग आता इथे सुद्धा तोच नियम लागू केला. 1 2 3 4 45 46 47 48 असा क्रमांक देण्यात आलेला आहे अद्वैत प्रकरणामध्ये. मग आता आपल्याला दुसऱ्या प्रकरणाचा अभ्यास 48 एकूण कारिकांचा अभ्यास अशा क्रमांकांनी करायचा आहे. 1 2 3 4 5 6 45 46 47 48 कारिका संपली. या ठिकाणी अद्वैत प्रकरण पूर्ण झालं. पान नंबर 112 बघून घ्या काकांचं पुस्तक. आता चौथं प्रकरण गौडपादाचार्यांनी अलात शांती प्रकरणाचं नाव दिलं आणि या अलात शांती प्रकरणामध्ये 100 कारिका त्यांनी तयार केल्या. अलात शांती अत्यंत महत्वाचा आहे, हाच परिणाम आहे आणि म्हणून तिथे त्यांनी 100 कारिका तयार केल्या. आता ह्या 100 कारिका ज्या आहेत त्या ह्याच क्रमांकाने 1 2 3 4 95 96 97 98 99 100 1 ते 100 असे क्रमांक ह्याला दिले आणि काकांच्या पुस्तकामध्ये पान क्रमांक 113 ते 157 अशा याच्यामध्ये हे अलात शांती प्रकरण आहे. अशा 100 कारिका अलात शांतीसाठी वेगळ्या, 48 कारिका वेगळ्या अद्वैत प्रकरणासाठी आणि वैधत्य प्रकरणासाठी 38 कारिका आणि आगम प्रकरणामध्ये 12 मूळ मंत्र आणि 29 स्वतंत्र कारिका. मंत्राच्या विभागणी करून त्या 29 कारिकांची पण विभागणी केलेली आहे. असे 4 प्रकरण आपण अशा पद्धतीने अभ्यास करणार आहोत. अशी एकंदर 215 कारिका आहेत. त्यातल्या 186 कारिका ज्या आहेत या 3 प्रकरण विभागल्या गेल्या आहेत, वैधत्य, अद्वैत आणि अलात शांती प्रकरण. आणि 29 कारिका ज्या आहेत त्यामध्ये आगम प्रकरण आहे आणि 12 मूळ मंत्र आहे. अशा पद्धतीची या मांडुक्याचं स्वरूप आहे. आपल्या अभ्यासाचं स्वरूप अशा पद्धतीने राहणार आहे. कोणीही कन्फ्यूज होऊ नका. जर ही मांडणी आजची कळली नसेल तर उद्या मी परत ही मांडणी देईन, पण एकदा हे स्वरूप लक्षात आलं तर अभ्यास एकदम क्लिअर होईल. रस्ता एकदम क्लिअर झाला. हो, आम्हाला कोणत्या रस्त्याने जायचंय हे एकदम जर तो क्लिअर असेल तर गाडी कशी स्मूथ जाईल. नाही तर मग विचारत जावं लागेल, तो वेळ पण लागतो. आता विचारायचं कारण नाही, एकदा गाडी सुरू झाली की ती एकदम अलात शांती प्रकरणावरच थांबेल. बस, म्हणून हा रस्ता स्पष्ट असावा, सुस्पष्ट असावा. त्यासाठी याच्यामध्ये जे शब्द आहेत, कारिकांच्या माध्यमातून शब्द, मंत्रांच्या माध्यमातून शब्द, त्या शब्दाचं सामर्थ्य कसं आहे, त्या शब्दाचं स्वरूप कसं आहे, शब्द स्वरूपे ज्ञान घन, हा आधी माझा निर्णय अभ्यासाच्या पूर्वी असावा. शब्द स्वरूपे ज्ञान घन एवढी चरण तरी लिहूनच घ्यावं, फार महत्वाचं आहे. जाऊ द्या विचारिता शब्द महिमान वगैरे काही नका लिहू, पण शब्द स्वरूपे ज्ञान घन हा एवढा एक चरण अत्यंत महत्वाचा आहे, नाथांनी सांगितले. आणि ज्ञानार्थी विळवचन अल्पही जाण असेल, त्या ज्ञानाशिवाय एकही काहीच पूर्ण होत नाही. शब्दाशिवाय
काहीच कळत नाही, जाणल्या जात नाही. म्हणून हा मांडुक्याचा शब्द समुदाय त्याचं स्वरूप हे अशा पद्धतीचं आहे, हे मी आज आपणासमोर मांडलेलं आहे. अशा पद्धतीने आपण अभ्यास करू आणि संपूर्णपणे तत्रूप गुरुमुखातून अभ्यास होणार आहे. माझं वक्तव्य अर्धा तासाचं झालं, या ठिकाणी थांबते आणि सुनील काका पुढच्या आपल्या चिंतनाला प्रारंभ करतील. राम कृष्ण हरी. या व्यतिरिक्त जर कोणाला अडचणी असेल तर नक्की सांगा. कोणीतरी एकाने अनम्यूट करा आणि प्रातिनिधिक स्वरूपात सांगा की आम्हाला कळलेलं आहे डॉक्टर साहेब, आपण सांगू शकता, आपल्याला मांडुक्याचा अभ्यास दिलेला आहे. अगदी व्यवस्थित कळलं, पूर्णपणे छान कळलं. समजलं. हा, छान, सुंदर स्वरूप कळलं. समजलं. छान समजलं. हो, मला अगदी खूप माझ्याकडे छान आपला कळलं. आवाज येत नाहीये, पण छान कळलं. हो, त्या खूप छान चेहऱ्यावरून कळलं. वाटतंय की आपल्याला ते स्वरूप हो, समजलेलं आहे. समजलं? एक हो. खूप छान समजलं. ते पुस्तक डोळ्यासमोर असल्यामुळे रामकृष्ण. खूप छान समजलं. ते मी बरोबर ठेवले. एक नंबर. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करन्नवनीरदाभा, पीतांबरा धरुणबिंब फलाधरोष्टा, पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा, कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. शङ्करं शङ्कराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः, सर्वेषां शङ्करः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः. सदा शिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्, वन्दे गुरुपरम्पराम्. गुरुनाथ महाराज की. कानी सद्वचन ऐकावे, यज्ञकर्मी समर्थ व्हावे, नेत्री शुभची पहावे आम्ही सदा, इंद्रिये आणि शरीर स्थिर करोनी स्तुती पर, देवा लागी आयुष्य हितकर भोगो आम्ही. इंद्र महान कीर्तिवंत, उषा अति ज्ञानवंत, चक्ररूप गरुड बलवंत, अरिष्टनाशी तो चतुराननाचा पुत्र, बृहस्पती ज्ञानवंत, आमुचे कल्याण अनंत करो सदा. सद्गुरुनाथ महाराज की. परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी साष्टांग वंदन करतो, साष्टांग लोटांगण घालतो. परमपूज्य मंदाताई
यांना नमस्कार करतो. संस्कृत मध्ये शांतीपाठ म्हणणाऱ्या आदरणीय नीलाताई दातार यांना वंदन करतो. आपण सगळे ऋतुवृंद भगवत स्वरूप आहात, आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो आणि विषयाला प्रारंभ करतो. थोडं लौकिक किंवा व्यावहारिक पार्श्वभूमी मांडून येतो, विषयाकडे जातो. तत्काळ ऑपरेशन अरेंज झालं होतं, त्यासाठी मुंबईला जावं लागलं आणि मुंबईहून परत आलो शनिवारी. कालचा रविवार मध्ये होता. डोक्यात मांडुक्य होतं. हॉस्पिटलमध्ये संधी मिळाली तेव्हा शांतीपाठाचा पूर्ण अभ्यास करून घेतला आणि सासऱ्यांजवळ हॉस्पिटलमध्ये बसलो राहिलो. परत आल्यानंतर डोक्यात चालूच होतं आणि सोमवार आज होता. काल आम्ही यवतमाळातली काही मंडळी एकत्र बसलो आणि हे सगळं बोलून झालं. आम्हाला बसणं यासाठी आवश्यक होतं की याचं प्रेझेंटेशन सगळ्यांसाठी व्हावं. कागदावर पीडीएफ करून आपलं प्रिंट आउट काढून घ्या हे सांगितल्यानंतर सुद्धा प्रत्येक जण ते काढेलच असं सांगता येत नाही. काही जण अजूनही काम करता करता वर्ग ऐकतात. उपनिषद अशा ऐकण्यातून गळी नाही पडत. फिरता फिरता काम करता करता, आता मुंबईत असतील, डबा करावा लागेल, त्यांचा नाईलाज आहे, त्यांचं प्रारब्ध समजा तेवढं. परंतु न ऐकलं तर जास्त बरं. असा अभ्यास करता करता आम्ही पंकज देशपांडेकडे जमलो आणि हे सगळं त्यांना काल समजवलं. त्यांना समजवण्याचा उद्देश हा होता की हे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन आज सगळ्यांसमोर पंकज देशपांडेंनी मांडावं. त्यांनी उपनिषदाचं सुंदर एक प्रेझेंटेशन यापूर्वी मांडलेलं होतं मांडुक्याचं. ते आम्हाला मुंबईला जाणवत होतं. ते करवून घ्यायचं म्हणून काल संध्याकाळी तिथे गेलो आणि ते सगळं त्यांना समजेल इथपर्यंत सांगितलं. त्यांनी त्याच्यानंतर मेहनत केली. मोदींचं भाषण आणि भारत पाकिस्तानची मॅच बाजूला ठेवून त्यावेळेला मेहनत करावी याची तयारी असते. वैराग्य यापेक्षा वेगळं काही नसतं. वैराग्य वेगळं अंगीकारावं लागत नाही. अभ्यासाची आवड जशी जशी वाढत जाते तसं प्रपंचातला रस कमी व्हायला लागतो आणि प्रपंचातल्या अनासक्तीलाच वैराग्य म्हणतात. आम्ही 8:30ला त्याच्या घरून परत आल्यानंतर त्यांनी तो अभ्यास केला आणि ते सगळं पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन तुमच्या सगळ्यांसमोर मांडलं. आज काकूंनी ते स्पष्ट केलं आणि पंकजनी ते उभं केलं. हे उभं करता करता माझ्या मनात विचार आला आणि तो विचार पहिल्यांदा तुमच्या समोर स्पष्ट करतो. त्यानंतर शांती मंत्र झाला तर, नाही तर उद्या सकाळी. तो विचार असा स्पष्ट करतो की 12 मंत्र, त्यांना मूळ मंत्र आपण म्हणूया. उपनिषद म्हटलं की त्याच्यात जे लेखन केलेलं आहे त्याला मंत्र असं संबोधतात. भगवद्गीता ज्या वेळेला सांगितल्या जाते त्यावेळेला त्याला श्लोक असं म्हटलं जातं आणि उपनिषदांच्या मंत्रावर जे श्लोक लिहिलेले असतात त्यांना कारिका असं म्हटलं जातं. उपनिषद मंत्रांचा स्पष्टीकरणार्थ लिहिल्या गेलेल्या श्लोकांना कारिका असं म्हणतात. म्हणजे कारिका हे श्लोकच आहेत. पण असं असताना सुद्धा श्लोक म्हणजे भगवद्गीता हे आमची धारणा पक्की झाल्यामुळे यांना कारिका म्हटलं तर आपलं कन्फ्युजन होणार नाही, स्पष्ट होईल. आता 215 कारिका अधिक 12 मंत्र मिळून 227 होतात
आता 227 म्हणजे मांडुक्य असा अर्थ नाही. मांडुक्य म्हणजे 12 अधिक 215 म्हणून त्याची टोटल नाही केली आहे मी. 227 जे लिहून कळवलं ना, त्यात टोटल नाही झाली आहे. तुम्ही म्हणाल 12 अधिक 215 बरोबर 227 यांना का नाही लिहिता आलं? नाही. 12 मंत्र स्वभावतः पूर्ण आहेत. 12 मंत्र परिपूर्ण मांडुक्योपनिषद आहे, पण ते आम्हाला आकलन होत नाही. म्हणून 215 कारिका या परिपूर्ण मांडुक्य श्रुती आहेत, पण तरीही त्या आम्हाला आकलन होत नाहीत. त्याच्यामध्ये आगमामध्ये 1 ते 6 वर 9, मग अशा एकूण 29 कारिका. वैतथ्यामध्ये 38 कारिका, अद्वैतामध्ये 48 आणि अलात शांतीमध्ये 100, अशा 215 कारिका. मग आता 215 कारिका म्हणजे परिपूर्ण मांडुक्य उपनिषद. 12 मंत्र म्हणजे परिपूर्ण मांडुक्य उपनिषद. 215 कारिका म्हणजे परिपूर्ण मांडुक्य उपनिषद. आणि यानंतर मला सुचलेला मुद्दा मला आत्ता मांडायचा आहे, तो आहे डॉक्टर काकांनी आगम प्रकरणामध्ये, पंकज देशपांडेंनी त्याच्या पीडीएफ मध्ये या गोष्टी थोड्याशा ऍड करून घ्याव्यात, ज्या मी काल नाही सुचल्या, आत्ता सुचल्या. आगम प्रकरणात डॉक्टर काकांच्या 317 ओव्या उपनिषदांचे मंत्र, गौडपादाच्या मंत्रांच्या स्पष्टीकरणार्थ केल्या गेलं, त्यांना कारिका असं म्हणतात. स्पष्टीकरणार्थ जे श्लोक लिहिले गेले त्यांना कारिका असं म्हणतात. त्या श्लोकांचं जे स्पष्टीकरण भगवत पूज्यपाद शंकराचार्यांनी केलं त्याला भाष्य असं म्हणतात. आणि त्या मंत्र, कारिका आणि श्लोक म्हणजे भाष्य, मंत्र, कारिका आणि भाष्य यांच्या स्पष्टीकरणार्थ अत्यंत दयाळूपणे आपलं कल्याण व्हावं या दृष्टीने ज्यांच्या अंतःकरणातून, म्हणजे परमपूज्य सद्गुरू डॉक्टर काका यांच्या अंतःकरणातून स्रवलेले शब्द त्यांना ओव्या असं म्हणतात. आगम प्रकरणात डॉक्टर काकांच्या 317 ओव्या आहेत. वैतथ्य प्रकरणामध्ये डॉक्टर काकांच्या 277 ओव्या आहेत. पंकज देशपांडेंनी ते पीडीएफ मध्ये ऍड पण करून घ्यावं. अद्वैत प्रकरणामध्ये डॉक्टर काकांच्या 303 ओव्या आहेत. आणि अलात शांती प्रकरणामध्ये डॉक्टर काकांच्या 290 ओव्या आहेत. या 4 प्रकरणातल्या 317 अधिक 277 अधिक 303 अधिक 290 मिळून 1187 ओव्या होतात. या 1187 ओव्या म्हणजे मांडुक्योपनिषद. 12 मंत्र म्हणजे मांडुक्योपनिषद. 215 कारिका म्हणजे पूर्ण मांडुक्योपनिषद. त्यावरचं शंकराचार्यांचं भाष्य म्हणजे पूर्ण मांडुक्योपनिषद. आणि त्यावरच्या 1187 ओव्या म्हणजे पूर्ण मांडुक्योपनिषद. म्हणून उपनिषदांमध्ये लिहिल्या जातं त्याला मंत्र म्हणतात. त्या मंत्रावर केलेलं जे स्पष्टीकरण आहे त्यांना कारिका असं म्हणतात, लोकही म्हणतात. कारिकांवर केलेल्या स्पष्टीकरणाला भाष्य असं म्हणतात भगवत पूज्यपाद शंकराचार्य. आणि मंत्र, कारिका आणि भाष्य यांच्या एकत्रीकरणावर केलेलं जे ओविबद्ध स्पष्टीकरण त्याला परमपूज्य सद्गुरू डॉक्टर काकांच्या ओव्या असं म्हणतात. म्हणून माऊलीच्या ओव्या, नाथ महाराजांच्या ओव्या, समर्थांच्या दासबोधातल्या ओव्या आणि डॉक्टर काकांच्या उपनिषदातल्या ओव्या. म्हणून डॉक्टर काकांच्या 1187 उपनिषदांच्या ओव्या केल्या तर मांडुक्य पूर्ण झालं म्हणून लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं? मांडुक्योपनिषद पूर्ण झालं. आणि त्या परिपूर्णते संबंधी मांडुक्यमेकम केवलम मुमुक्षूनाम विमुक्तये,
मुमुक्षू त्यांनी मुक्त होतो आणि तो परिपूर्ण होऊन मुक्त होतो. या उपनिषदामधली गंमत अशी आहे की हे नीट कळलं तर ठीक, नाही तर याच्या नुसत्या आकारावर लक्ष दिलं तर वेगळं लोक आहे, उकारावर लक्ष दिलं तर वेगळी प्राप्ती आहे, मकारावर लक्ष दिलं तर वेगळी प्राप्ती आहे. येणार बरं का याच्यात. चंद्रावर लक्ष दिलं अर्धचंद्रावर तर वेगळी प्राप्ती आहे आणि बिंदूवर लक्ष दिलं तर वेगळा लाभ आहे. अशा पद्धतीने अ उ म अर्धमातृका आणि बिंदू असा 5 मिळून ओंकार होतो आणि ह्याचा एकत्रित अभ्यास केला तर वेगळी प्राप्ती आहे. आणि म्हणून ओंकाराचा फोड करून समजून घ्यायचं आणि एकत्रित अभ्यास करायचा. नुसतं ओम म्हटल्याने ते प्राप्त होणार नाही, नुसतं ओम समजल्याने ते प्राप्त होणार नाही, नुसत्या त्याच्या मात्रा कळल्याने प्राप्त होणार नाही. त्याचा एकत्रित जो भाग आहे तो कळला तर काय होईल, तैसे ओंकाराची या खुणे ब्रह्म होई जाणणे, तेथे अक्षराची होई होणे उणे ज्ञान होता. आता ओम हे अक्षर सुद्धा तिथे उण होऊन जात, संपून जात. तेथे अक्षराची होई उणे ज्ञान होता आणि मग ब्रह्म जाणणे झालं बघ. ओंकाराची खूण आहे, याला शाखा चंद्र न्याय असं म्हणतात. म्हणजे चतुर्थीला चंद्र अत्यंत बारीक कोर असते, भाऊबीज असते बघा त्या दिवशी, विजेचा चंद्र म्हणतात. तो अतिशय बारीक असतो आणि दिसत नाही लवकर. मग तो कसा दिसावा, तर त्यावेळेला श्री गुरु सांगतात, हे झाड दिसतंय ना मोठं, त्या झाडाचा शेंडा बघ आणि तो शेंडा सोड आणि पुढे सरळ बघ, तुला चंद्राची बीज दिसेल, चंद्राची कोर दिसेल. झाडाचा वरचं टोक शेंडा, शेंड्याचं वरचं पान सोडून द्यायचं आणि मग चंद्र दिसतो. अक्षराची होई उणे, शेंड्याचं वरचं पान सोडलं, ज्ञान होता. म्हणून काही लोक ओंकाराच्या नादानीच समोर जातात, पण नाद सुटत नाही, ज्ञान होत नाही. काही लोक ओंकाराच्या अक्षराला उघड्या डोळ्यांनी सतत बघत असतात आणि त्याच्यावर त्राटक करून त्राटकातून ते अक्षर मिटल्या जाईल अशा प्रकारचा प्रयत्न करतात. पण त्राटक करणारा मी मिटत नसल्यामुळे ब्रह्मरूपता येत नाही. म्हणून ब्रह्मरूपे नुघडे. कार्य कळलं पण कारणाचा नाश झाला नाही, तर कार्य कारणातीत असलेलं ओंकार स्वरूप कळत नाही. म्हणून परब्रह्म आणि प्रणव हे एक आहेत. म्हणून परब्रह्म आणि प्रणवा एकची असे ताजवा, तेथे उच्च नीचाचा दुरावा नसेची काही. एक शेवटचा मुद्दा पूर्ण करतो आणि शांती पाठ उद्या सकाळी घेतो. आज घेणार होतो तो झाला नाही. तो असा मुद्दा होता की पूर्वी अभ्यास करत असताना काकांनी हे शांकर भाष्याप्रमाणे लिहिलंय की नाही असा माझ्या मनात विचार आला. गुरु करण्यापूर्वी गुरूंबद्दल संदेह असायला हरकत नाही. गुरु झाल्यानंतर, अनुग्रह झाल्यानंतर गुरु आणि गुरूंच्या अभ्यासाविषयी शंका आणि संदेह राहता कामा नये, नाही तर मोक्ष नाही मिळत. म्हणून आचार्य रेषा नोलांडता, काकांनी 3 ठिकाणी या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. आचार्य रेषा नोलांडता तुम्ही कठोपनिषदाच्या प्रस्तावनेमध्ये बघाल, काकांनी ओवीबद्ध केलेला आहे. कठोपनिषद येई अशा पद्धतीचं कठोपनिषद काकांनी लिहिलं. ते सगळ्या उपनिषदांमध्ये पाळलं. मुद्दा असा आहे की आचार्य भाष्याला ते धरून माझ्या आचार्यांवर पहिलेपासूनची खूप श्रद्धा माझ्या वडिलांनी ती माझ्या अंतःकरणामध्ये रुजवली. नाना म्हणायचे माझ्या वडिलांना. त्यामुळे हे आचार्य काकांनी सांगितलं होतं
की वक्ता शास्त्राप्रमाणे बोलतोय की नाही, नसेल तर त्या वक्त्याचं काही ऐकायचं नाही. शास्त्र हे सर्वतोपरी. आणि अशा पद्धतीने मी अभ्यास केला आणि एका उपनिषदाचा अभ्यास केला, दुसऱ्या उपनिषदांचा अभ्यास केला आणि काकांकडे गेलो आणि काकांना म्हटलं की काका, तुम्ही उपनिषदाचे दृष्टांत शंकर भाष्याचे हे दृष्टांत सुद्धा वर खाली केले नाहीत. दृष्टांताचा क्रम सुद्धा तुम्ही बदलला नाही आणि दृष्टांत त्याऐवजी दुसरे सुद्धा दिलेले नाही. म्हणे मग म्हटलं मी ईशावास्योपनिषदाचा अभ्यास केला शांकर भाष्याबरोबर आणि कळलं की तुम्ही लिहिलेल्या ओव्या शांकर भाष्याला बरहुकूम हुबेहूब जुळतात. म्हणे मग तू काय केलंस? मी म्हटलं काका, त्यानंतर मी केनोपनिषद घेतलं आणि शांकर भाष्य तपासलं. म्हणे असं का? म्हटलं त्यात पदभाष्य वेगळं आहे आणि वाक्य भाष्य वेगळं आहे, त्यामुळे मी केनोपनिषद घेतलं आणि तुम्ही पदभाष्य आणि वाक्य भाष्य यांना मिळून ओव्या तयार केल्या हे माझ्या लक्षात आलं. आणि तुमच्या ओव्यांमध्ये क्रमही बदलला नाही. पदभाष्य आणि वाक्य भाष्य शंकराचार्यांनी केलेलं फक्त एकाच उपनिषदामध्ये आहे, ते केनोपनिषद. त्या अनुषंगिक तुम्ही पूर्णपणे ओव्या केल्या आणि शंकर भाष्याला अगदी धरून तुम्ही ट्रॅक न बदलता चाकोरी तशीच्या तशी मेंटेन केली. म्हणे मग तू काय केलंस? पुन्हा काकांचा पहिल्या वेळेचा प्रश्न तोच, मग तू काय केलंस? मग मी त्यांना सांगितलं, काका यानंतर तिसरं उपनिषद शंकर भाष्याला धरून आहे का हे मी तपासलं नाही. त्यानंतरच्या तुमच्या सगळ्या ओव्या वर हुकूम शंकर भाष्याला धरून आहे हे गृहीत धरून चाललो आणि शंकराचार्यांवर असलेली माझी निष्ठा शंकराचार्यांच्या भाष्याने मला कळेल की नाही मी सांगू शकत नाही, माझी ती उंची असू शकत नाही, पण माझ्या सद्गुरूंच्या ओव्याने ती कळल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी तुमच्या ओव्या आता माझ्यासाठी सर्वतोपरी मानतो. पण हे बरोबर कर. आणि काकांच्या पायावर डोकं ठेवलं, डोळ्यातनं अश्रू आले आणि त्यानंतर शंकर भाष्याऐवजी काकांच्या ओव्यावरून मी शंकर भाष्य समजायला लागलो. ते मला अत्यंत उपयुक्त झालं. म्हणून माझ्यासाठी उपनिषदांचे 12 मंत्र, गौडपादीय कारिकांच्या 215 कारिका, भगवत पूज्य पादांचं भाष्य, हे सगळं जर कशात असेल तर ते 1187 ओव्यांमध्ये आहे. म्हणून काकांच्या मांडुक्योपनिषदातल्या ओव्याच माझ्यासाठी शंकर भाष्य आहे, माझ्यासाठी गौडपादीय कारिका आहेत आणि माझ्यासाठी तेच मांडुक्य उपनिषद आहे. या श्रद्धेने उद्या सकाळपासून आपणास मी मांडुक्य उपनिषद शांतीपाठापासून विशद करण्याचा एक छोटासा प्रयास करेन. आपल्या सगळ्यांना विनंती करतो, माझ्या सद्गुरूंच्या मराठीतल्या ओव्या अत्यंत मनापासून पूर्ण एकाग्रतेने ऐका. शांतीपाठ का आहे हे पण मी तुम्हाला उद्या सकाळी सांगणार. अशा पद्धतीने जर शांतीपाठाला आम्ही अधिकारी झालो तर या सगळ्या 1187 ओव्या म्हणजे मांडुक्य उपनिषद आपल्याला पूर्ण कळेल आणि मांडुक्यमेकम केवलम मुमुक्षूणाम विमुक्तये, एकमेव मांडुक्योपनिषद मला मोक्ष देण्यासाठी समर्थ आहे, सक्षम आहे आणि मला त्या अभ्यासाने मोक्षरूप व्हायचंच आहे. सगळे काम बाजूला फेका आणि सकाळी नीलाताईंच्या संस्कृत शांतीपाठापासून ऐकायला प्रारंभ करा. आपलं मन सेटल झालं पाहिजे, स्थिर झालं पाहिजे, स्थिरैरंगैर तुष्टुवान. आणि ते होण्यासाठी मी आग्रहाने सांगतो, चालता फिरता काम करताना मांडुक्य ऐकून गळी जाणार नाही.
एका ठिकाणी शांत स्थिर बसून मांडुक्य उपनिषद ऐका. ऐकलेलं ऑडिओ रेकॉर्डिंग ऐका, त्याच्यातून नोट्स काढा आणि मग व्हिडिओ रेकॉर्डिंग मधून त्या फायनल करा. एकाच उपनिषदामध्ये मोक्ष मिळेल. माझ्या सद्गुरूंच्या 1187 ओव्या आपल्या मानव जन्माचं परम कल्याण करणार आहेत एका मांडुक्योपनिषदाच्या माध्यमातून. असं मांडुक्योपनिषद आपल्याला कळणारच आहे. मी चिन्मयानंदांचं उदाहरण दिलं होतं त्या शिष्याचं, की 9 वर्षानंतर त्यांना मांडायला सांगितलं, वाचायला सांगितलं होतं. आपल्याला कुठे 9 वर्ष झाले असं नाही. मला डॉक्टर काकांनी ईश केन कठ प्रश्न मुंड मुंडक मांडुक्य ह्या क्रमवारीतून उपनिषद घ्यायला सांगितले आणि त्या क्रमवारीतून मी मांडुक्याची तयारी करायची. म्हणून मांडुक्याची तयारी माझ्या एका अनुग्रहितांनी मला प्रश्न टाकला की तोपर्यंत माझा देह राहिला नाही, मी सक्षम राहिलो नाही तर काय होईल. म्हणजे आधी मांडुक्य घेऊन घेतलं तर त्यांच्या दृष्टीने ते बरं झालं असतं, पण त्यांनी कल्याण होण्याची शक्यता नव्हती. माझ्या सद्गुरूंनी सांगितलेल्या क्रमानेच कल्याण होणार आणि म्हणून त्या क्रमवारीमध्ये आधी त्यांच्याकडून त्यांनी 5 उपनिषद करवून घेतली आहेत आणि ती 5 उपनिषद करवून आता मांडुक्य उपनिषद त्यांना पूर्णपणे आकलन होईल आणि तुम्हा सगळ्यांना आकलन होईल. हा वर्षाच्या बंधनाचा विषय नाही, हा बंधनातीत होण्याचा विषय आहे. म्हणून आता सुरू होणार उद्यापासूनचं मांडुक्योपनिषद आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र परिवर्तन घडवेल, जन्म मृत्यूचा फेरा चुकवेल. असं डॉक्टर काकांचं 1187 ओव्या असलेलं मांडुक्योपनिषद आपल्या सगळ्यांच्या गळी पडून काकांच्या कृपेने आपण सगळे मुक्त होऊ या इच्छेने मांडुक्योपनिषद आपल्याला ऐकायचं आहे. सद्गुरू डॉक्टर काकांच्या चरणावर मस्तक ठेवतो आणि सांगतो, राम कृष्ण हरी. प्रणाम गुरुजी. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. नमस्कार. रामकृष्ण हरी काका. 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 बोला. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. दापुदे रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हरी. हरी काका. रामकृष्ण हरी काका.